बाई सोना बाई सब खजाना भेटलाय राजला. काय रे कॅमेरा आपण टाकून काय हा कसं काय नाही. ड्रॅगन फ्रूट आहे चांगला आहे का मग खायला. हा मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर कसे आहेत तुम्ही? मजेत ना? आय होप तुम्ही मजेतच असाल. चला आज मला जायचं जरा बाहेर. ऐकून काहीतरी सकाळी सकाळी बनवायला घेतलंय. बघतो बरं काय बनवते. तर काय बनवते? पोळे केले, चपाती आणि भाजी. काय बनवते बघते ना आता. वाटाणे भिजत टाकले. हा वाटाण्याची भाजी. ओमला शाळेत पाठवून देशील ना? ते निलेश पाटेकरला सांगू होतो मी, त्याला म्हणेन घेऊन जा म्हणून. तर चला मित्रांनो, मी चाललो ते निलेशच्या घरी. निलेशला सांगून देतो की माझ्या पोराला बरोबर शाळेत घेऊन जा म्हणून. कारण की अजूनपर्यंत ओम झोपलेला आहे. हे बघा झोपलेलं पोरं दाखवू नये असं मला वाटतं, त्यामुळे मी काही जास्त दाखवत नाही. तर चला मी निलेशला सांगतो की ओमला घेऊन जा म्हणून शाळेत. कारण की तोच आहे इथं घरी. तर बघू कुठं आहे निलेश. तर चपाती आणि ठेसा खाल्लाय नाश्ता. आणि आता म्हटलं काहीतरी खावं, त्यामुळे बायकोने सकाळी सकाळी नाश्ता दिला. मस्त पोट भरले मस्त. आता म्हणजे कसं असते, सकाळी सकाळी काहीतरी पोटात गेलं की मग बरं वाटतंय सकाळी सकाळी. त्यामुळे नाश्ता करून मस्त रेडी. चला जाऊन येतो जरा. येऊरला जायचं आहे मला आज, तर काम आहे त्यामुळे जायचं आहे. तर अजून ओम त्यांचा काही उठला नाही, त्यामुळे ओमचा काही व्हिडिओ घेत नाही. निघतोय मी. आता वाजले 9. हे बघा मित्रांनो, आमचा ओम आता उठलेला आहे. गुड मॉर्निंग. हे बघा मित्रांनो, आमचा ओम चाललाय आता शाळेमध्ये. ओम इकडे बघ. मित्रांनो आलोय मी थकून भागून. एकदम ठाण्याला गेलो होतो मस्त सकाळी. मग त्यामुळे मी लयच थकलो. खूपच पाऊस चालू होता ठाण्यामध्ये. मी कमीत कमी 11 वाजेपासून ते 2 वाजेपर्यंत ठाण्यामध्ये होतो. आता वाजता आहे 4 आणि मी आता घरी आलो आहे. आता मला लागली भूक. बायकोने मस्त वांग्याची भाजी, चपाती आणि लोणचं दिलं जेवायला. जरा जेवण करतो मस्त. चाललो आहे ओमला घ्यायला, कारण की आताच टाईम झाला त्याचा शाळा सुटण्याचा. तर बघू किती वेळात सोडतात ते. तर आज काही पाटेकर सकाळी सोडून आला होता. आता मी घ्यायला चाललो आहे, म्हणजे त्याला घ्यायला जावं लागतं कारण बस मिस नाही ते शाळेला. ओमला घेऊन आला आत्ताच घरी. आणि बघा ओम घरी येत नाही तोपर्यंत बघा पावसाने कशी धूम लावली आहे. आम्ही जस्ट आलो आताच आणि एवढ्या जोरात पाऊस सुरू झाला बघा मित्रांनो. हा सगळं धुऊन जाईल आता. म्हणजे जर 2 मिनटं लेट झालो असतो ना, 2 मिनटं 20 ते 25 सेकंद जर लेट झालो असतो तर मी पूर्णतः भिजलो असतो. काय रोमा? म्हणून म्हणतात की मुंबईच्या पावसाचा काहीच भरोसा नाही, कधी येऊ शकतो. काय रोमा? त्याला बघा शाळेत कॉलेजमधून. आणि बघा ओमला का अरे वजन, तो शाळेत गेला होता. मी त्या शाळेत गेलो होतो ना, तर लय नाचते. हा कोणतं गाणं म्हणतो ओमा? 10 किलो का दम्बेल. हा 10 किलो का नाही. मग किती किलोचा आहे? 21. 1 किलोचा आहे फक्त. काय ते कॅमेरा आपण टाकून काय ते? हा कसं काय काय का सांग कॅमेरा. मग कवर टाकला नवीन? नाही. मग कॅमेरा गायब केली. हा गाप. कॅमेरा कधी गायब होता का? हा मग हा गाय झाली की नाही. आईला उलटे करून ठेवले बघ रे. मम्मा त्या पप्पान त्याला गिफ्ट करून दिला होता तो मोबाईल. नाही ते 10वीला चांगले टक्के मिळले म्हणून त्या पप्पाने गिफ्ट केला त्याला मोबाईल. का तुला माहिती आहे का? हा असं लावून बघ रे राज मोबाईलला. कसं दिसतो? अरे दिला झाला. काय लावतोय त्याला? ते काय लावतो मग? खराब दिसतोय का रे? चांगला दिसत होता. ओम नाव सांगा जा तू शाळेत.
काय नाव सांगशील नकली? पियुष. पियुष? त्या बापान ठेवलंय का पियुष नाव तुझं? हा असं सांगायचं ना ओम नाव आहे म्हणा माझं. ओम ओम म्हणायचं मला. हा असं काय बाई म्हणतील ना पोरं. तुझं नाव काय सांगायचं? ओम सांगायचं स्पष्ट शाळेत. साहिल कायला बोलतो बे? स्वतःचं नाव सांगायचं ना. ओम नाव आहे म्हणा माझं. काय मला पण दिली का? मला पण चहा आली मस्त. गरम आहे आता चहा. मला वाटतं थंडी आहे. अरे ओमा पप्पा मम्मीने सांगितलं तुम्ही सामान चला तुम्ही जातच नाही. मग भरपूर घेऊन जात तिला बाहेर. काय काल तर घेऊन गेलो होतो ना आपण. दोन दिवसात खिचडी तू कोथिंबीर नाही का? बाजार मी फादरवाडी मध्ये भेटते ना. काय खाशील? खिचडी नुसता भात खाशील का? तो खिचडी भातच खातोय शाळेत. काय रे ओमा? वटाण्याचा भात बनवा. वटाणे खाऊ. वटाणे भात माझ्या स्कूलमध्ये बनतो. हा वटाणे भात खातो म्हणते तू. आम्ही चाललोय मी ओम आणि तेजू मार्केटमध्ये. तेजूला काहीतरी भाजीपाला घ्यायचा आहे. ओम पण येतोय. मला पिझ्झा घ्यायचा आहे. पिझ्झा खायचा आहे तुला आज? हा घरीच्या घरीच बनवणार. बाहेरचा गंदा भेटतो. घरी कोण बनवून देणार? आपल्या इथं ओन नाही भेट. आपल्या इथं ओन लागतं ना त्याला तापायला. ओन? हा ते मशीन लागतं ना त्याला. अरे आपलं ते नाही का पोळी बनवायचं त्याच्यावर शिकू आम्ही. नाही तसं शिकतो. अरे मम्मीने बनवलं होतं. नाही रे त्याच्यावर बरोबर नाही लागत बेटा. आपण ते घेऊ ना त्यावेळेस. ओके मला नाही आवडत रे ते पिझ्झा. बरं चल ते मित्रांनो घेऊन दे तुला पिझ्झा. सांग घरीच बनवायचं. राईस बोलतो ना घरीच आवडतं. बाहेरचं चिकन वाला भेटतो. जातो आम्ही जाऊ. आणायचं नव्हतं आपल्याला. कोण बनवणार याच्या नादात कुठं लागला तू? त्या दिवशी आणला होता. नाही ड्रॅगन फ्रूट आहे. ड्रॅगन फ्रूट आहे. चांगलं आहे का मग खायला? हां मला तर आवडत नाही बघ. तुला आवडतं? आता जेवण करतो. दाखव इकडे कसं आहे. गोड लागतंय का? गोड आहे का? हां म्हणून त्या दिवशी म्हणत होता पप्पा ड्रॅगन फ्रूटच घ्या. ड्रॅगन फ्रूटच घ्या. हां आईने त्याला आणून दिला. आईले खाऊ. पण काय ते बिया बिया आहे त्याच्यात? काय रे मग बिया कसल्या आहेत त्या? बिया दूरचा बाई. तू सांगायचं तीड ती तीड काही तीड आहे पाहून घ्या तुम्ही. तुला जेवायला बाई डांगरची भाजी बनवली मस्त. देव डांगर. चपात्या बनवला घेतल्या मॅडमने. तर चला मला आता जेवण मस्त आहे आज. माझी आवडती भाजी आहे. राजने काहीतरी शोधायला घेतलाय घरात. काय करतो काय माहिती. अरे बाप एवढा मोठा खड्डा कसं काय रे इथं? आमच्या घरात पडलाय बघा एक खड्डा. राज काय शोधतं काय माहिती त्याच्याने. खजाना शोध रहे. खजाना मिल जाएगा. बघा ओमाने राजने करायला का त्या खजान्याचा शोध. त्याला वाटतंय खजाना आहे कारण की कधीपासून टक 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 वाजत होता. 2-3 मणी भेटले तर 2-3 मणी भेटले ना इकडं आपण येतो टाकू. ते ना पोकळ झालेलं होतं. भाई साहब खजाना. भाई साहब खजाना खजाना. बाई सोनं बाई. बाई साहब खजाना भेटलाय राजला. सोनं या भाई साहब खजाना भेटलाय ना. तेजू खजाना नाही दात. माझा दात भेटला. येतो ना पहिले. खजानाचा शोध बघा कसा घेताय. राजला बोला नाही येतो रे. हे तोडलं तर काय करशील? आता इच्छित माती टाकू आपण. सिमेंट आणून सिमेंट बुजून देऊ. आता खजिन्याचा दरवाजा बंद करायला घेतलाय राजाने. राजाला जरा काही खजिनाच भेटलाय ना. आणि भावांनी बघा काय कारागिरी करून ठेवली आहे. आता ते खजिन्याचा दरवाजा बंद केला यांनी दोघांनी मिळून.
खाजं सकाळी भातच बनवला याने कालवणचा आणि तो वततोय बघा. याचे हात फुटतील ना सिमेंटने तेव्हा कळेल. काय रे ओमा तू हात नको बेटा, हात फुटता त्याच्याने सिमेंटने. बाबूच्या घरची सिमेंट आणू, त्याच्यात ते होल आहे ना तिथं टाकून देऊ, ते पाणी ना बाहेर येते, मग त्याच्यावर आम्ही त्याच्यावर अजून माती लावू. मित्रांनो आम्हाला लागले आता सगळ्यांना भूक, वाजले 10. आम्ही आज लई लेट जेवण करतोय. तेजूने आता घेतलं वाढायला. आज बनवली पनीर भुर्जी आणि तुम्हाला डांगरची भाजी बनवली मस्त. तर चला करतो मी सगळं जेवण. शुभ संध्याकाळ मित्रांनो. चला आजचा ब्लॉग करतो इथं जेन. पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन. तोपर्यंत तुम्ही ब्लॉग बघा, लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बाय. आता पण मी पंजे घालेले ग्लोव्स. हा ग्लव्स हे बघा, ग्लव्स घातले बोलतो लबाड. ग्लोव्स नाही अरे दिसत नाही खरंच काय राजे.